आपल्याला चांगलं बोलता सुद्धा येत नाही महाराज, आपल्याला चांगलं बोलता सुद्धा येत नाही. चांगलं बोल. मी एका ठिकाणी कीर्तनाला गेलो, गुजरात वापीमध्ये कार्यक्रम होता गुजरातला, आणि कीर्तन झालं, मला खुर्ची आली, मी खुर्चीवर बसलो. एक माणूस आला माझ्याकडं, पाया पडला, खिशातून 200 रुपयाची नोट काढली, टाळकरी म्हणजे खिशातून 200 रुपयाची नोट काढली आणि पायावर ठेवली, पायावर ठेवली. मी म्हणलं हे कशासाठी बाबा? तो म्हणतो कुठंच चालत नव्हती. मी म्हणलं कुठं चालत नाही, इथं चालत असते. लोकांना कसं वागावं कळत, कसं बोलावं कळत, चांगलंच बोलावं ना. आता मला एक सांगा, मी एका कीर्तनात बोललो, जसं पेराल तसं उगवेल, जसं पेराल तसं. आता मला सांगा, मी काय चुकीचं बोललो का? थांबा 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 थांबा, शांत. मी काय चुकीचं बोललो का? जसं पेराल तसं उगवेल. प्रमाण ना, शुद्ध बीजा आणि फळे रसाळ. हा, कीर्तन संपलं आणि एक माणूस माझ्या जवळ आला. मला म्हणला, महाराज तुम्ही बोललेच का? म्हणलं काय बोललो? तो म्हणला जसं पेराल तसं. म्हणतो चुकीचं आहे. म्हटलं काय चुकीचं आहे? म्हणजे तो म्हणतो चुकीचं आहे. म्हटलं कसं काय? तो म्हणतो शेंगदाणा पेरला. टरफल कुठून आलं? टरफल आलं कुठून? शेंगदाणाला काय आलं पाहिजे डायरेक्ट? चलो म्हटलं हे असंच आहे बाळा, म्हटलं हे वेगळं नाही, येणारच ना म्हटलं टरफल. टरफल शेंगदाणा कसं काय? तो म्हणतो नाही 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 नाही, तुम्ही काय म्हणले, जे पेराल तेच. अहो तो हलूच देईनी मला. 10 मिनिटं झाले, 15 मिनिटं झाले, 20 मिनिटं झाले, हलूच देईनी तो. मी म्हणलं तुला उत्तर पाहिजे ना, तुला उत्तर पाहिजे ना, फुकट देणार नाही. मला घरी चहा प्यायला नाही. म्हणलं ठीक आहे महाराज चला. नेलं घरी चहा प्यायला. मी म्हटलं फक्त चहा आण मला, बाकी काय नको. तो आला कपामध्ये चहा घेऊन. म्हटलं फक्त चहा. तो म्हणतो चहाच आणलाय, खारी बिस्किट टोस्ट. अरे फक्त चहा, कप बिप नाही, फक्त. तो म्हणला फक्त चहा कसा आणायचा? कप. मी म्हणलं फक्त चहा पाहिजे मला, बाकी काय नको. तो म्हणतो कपाशिवाय चहा कसा? मग म्हणलं टरफलाशिवाय शेंगदाणा नाही. तो म्हणतो तुमचं कुठं नादी लागा. म्हणलं तुला पहिली अक्कल नव्हती का? अहो अशी लोक असतात महाराज, काय सांगू. विठाला लय अवघड आहे महाराज. आमच्या इथे एक माणूस होता, त्यांनी एक माणूस कामाला ठेवला, नोकर, महिन्याला 20,000 रुपये पगार. आणि कामाला ठेवलं आणि त्याला सांगितलं हे सगळं कामं करायचे. तो म्हणला करतो ना. तो काय म्हणला? करतो ना, पण माझी 2 अट आहे. अट काय? 2 अट आहे. म्हण तो मालक म्हणला, तर मालकाला गरज होती. म्हणला सांग बाबा तुझी काय अट आहे? तो म्हणतो झोपेतून उठल्यावर मला पहिलं जेवायला पाहिजे. काय म्हणला? झोपेतून उठल्यावर पहिलं जेवायला पाहिजे. आता मालक म्हणला मला गरज आहे, दिलं बाबा. पुढं बोल दुसरी अट, जेवल्यावर झोपायला पाहिजे. झोपेतून उठल्यावर जेवायला आणि जेवल्यावर. असे कुठं कामं होत असत का महाराज? लोकांना एक सांगितलं, लोक दुसरंच करतात. म्हणून चांगलं बोला, चांगलं वागा महाराज. कारण परमार्थ यासाठी तुम्हाला सांगू का, तुम्हाला 60,000 वर्ष तपश्चर्या केली विश्वामित्राने. किती? 60,000. 60,000 कळतं? 60,000. 60 नाही, 600 नाही, किती? 60,000 तपश्चर्या. विश्वामित्राची दाढी आहे का, दाढी जमिनीला टेकली होती, जमिनीला. एवढी घोर तपश्चर्या. इंद्र घाबरला. इंद्र म्हणला माझं पद जातंय का काय? कारण तपश्चर्याच किती वर्ष? 60,000 वर्ष. सगळे घाबरले ना वरती. इंद्र बसला त्याच्या दाढीला हात लावून टेन्शन मध्ये. आता करायचं तरी काय? इंद्र टेन्शन मध्ये बसला. पुढून एक नर्तकी आली. नर्तकी कळते का? नर्तकी आली. म्हणली इंद्रा, वाय आर यू नर्वस? ते म्हणली वाय आर यू नर्वस? इंद्र म्हणला कॉम्प्लिकेटेड केस कॉम्प्लिकेटेड आहे. ती नर्तकी म्हणली व्हॉट इज द प्रॉब्लेम? इंद्र म्हणला प्रॉब्लेम इज डेंजरस.
विश्वामित्राची 60,000 वर्ष तपश्चर्या पूर्ण झाली, माझं पद जाऊ शकतं, पद मला टेन्शन आलं. ती नर्तकी म्हणली तुम्ही टेन्शन घेऊ नका, यू डू नॉट टेक एनी टेन्शन, टेन्शन घ्यायचं काम नाही. मी पायात चाळ बांधते आणि विश्वामित्राच्या पुढं जाऊन पाय आपटते. तेच केलं ना तिने, पायात चाळ बांधला आणि विश्वामित्रा पुढे जाऊन पाय आपटला. अहो डोळेच उघडले त्यांनी. कोणी? आणि तपश्चर्या किती वर्ष? अहो गेली नाही का झटक्यात तपश्चर्या, काय राहिली? डोळेच उघडले त्यांनी. तो म्हणला बस, तुम्हारे बिना मैं जी नहीं सकता. ती नर्तकी म्हणाली बावळटपणा करू नका, तुम्ही साधू आहे साधू. तो म्हणला तुम कुछ भी कहो, प्यार प्यार होता है. एवढा पागल झाला मारा तिच्या माग तो विश्वामित्र. तिच्या माग कुत्राहून हिंडला. विश्वामित्र तपया खानीन कुत्राहून हिंडे वनी, ऐसे भुलले थोर थोर तिथे जीव किती पामर. सांगण्याचं तात्पर्य तुमचे 2 अभंग कमी पाठ असले तरी चालतील, 2 ओव्या कमी पाठ असले तरी चालतील, एखादी चाल म्हणता नाही आली तरी चालेल, एखादा बोल कमी वाजवता आला तरी चालेल, पण परमार्थामध्ये आचरण खूप महत्वाची गोष्ट आहे महाराज. जीवनामध्ये आचरण पाहिजे महाराज. हो, नाही तर काही उपयोग नाही महाराज. आणि आपल्या संप्रदायामध्ये एक गोष्ट कायम आपण जपली पाहिजे. आपल्या संप्रदायामध्ये आपल्या संप्रदायातल्या लोकांना कधीच नाव ठेवायचं नाही, नाव ठेवूच नाही. का तुम्हाला सांगतो, पोराला हिरा सापडला, पोराला हिरा सापडला आणि आता त्याला काय माहिती हिरा काय असतो, त्याने दिला फेकून, चालते ना, त्याला माहीत हिऱ्याची किंमत त्याला माहीत नाही. तो हिरा त्याच्या आईला सापडला, तिने दिला तो फेकून, त्याला किंमत माहीत, तिला किंमत माहीत नाही. तो हिरा परत सोनाराला सापडला, सोनारानेही दिला फेकून, त्याला किंमत माहीत नाही. पण रत्न पारख्यानी तो हिरा कधी फेकून देऊ नाही, कारण तो त्याच्यातला तज्ञ आहे महाराज, त्याला त्याची किंमत माहिती आहे महाराज. मग कोणी कोणालाही फेकावं, आपण आपल्या माणसाला फेकून, आपल्या माणसाची किंमत आपण ठेवली पाहिजे ना महाराज. लोक नाव ठेवायलाच आहे महाराज, समाजच तसा आहे महाराज. समाज हा नाव ठेवण्यासाठीच असतो महाराज. हाती चले बाजार कुत्ते बुके, हाती गावात आल्या म्हटल्यावरती कुत्र्याने भुकलंच पाहिजे ना. कुत्र जर भुकलं नाही तर हातीचा अपमान आहे. हाती गावात आलं कुत्र भुकं नाही, हातीचा तो अपमान आहे. फक्त हातीने एक करायचं, काय करायचं, माग वळून पाहायचं नाही, मस्त डुलत चालायचं, मस्त डुलत चालायचं, टेन्शन घ्यायचं नाही, हातीने डुलत. कुत्र काय करतात, भुकतात, भुकतात नंतर एकमेकावच कुदतात. हाती गेला ना निघून, कोणी निंदा कोणी आमचा सोयताचा धंदा. आचरण जीवनात फार महत्वाचं आहे महाराज. विठाला विठाला.